नमस्कार मंजिरी मॅडम. साळुंके. मग घेताय ना आमच्या क्लासमध्ये ॲडमिशन? हे बघा मंजिरी मॅडम, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आमच्या क्लासमध्ये ॲडमिशन हो, यासाठी आम्ही तुम्हाला भरपूर पैसेही देऊ. ठीक ठीक आहे, तुम्हाला ॲडमिशन नाही घ्यायचं नका घेऊ. मला तुमचा निदान फोटो तरी द्या. मंजिरी मॅडम प्लीज आहे, हे बघा, आम्हाला तुमचा फोटो आणि नाव द्या, बस, बाकी काहीच नाही. त्यासाठी मी तुम्हाला भरपूर पैसे द्यायला तयार आहे. या तुमची आई? नमस्कार आई. अच्छा, तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे हॉस्पिटलमध्ये होता म्हणून विचारलं. अरे वा वा, बरं वाटलं. मी साळुंके, मी यांना ओळखतो. अहो, खरं तर मी यांना आमच्या क्लासमध्ये ॲडमिशन घ्या म्हणून कधीपासून विनवणी करतो, पण हे काय ऐकतच नाही. मग म्हटलं ठीक आहे, ॲडमिशन नका घ्या, निदान तुमचा फोटो आणि नाव तरी द्या. तेही द्यायला तयार नाही. आता आता प्लीज तुम्हीच समजावं तिला. हो, यासाठी आम्ही त्याला भरपूर पैसेही द्यायला तयार आहोत, फक्त तिचं नाव आणि फोटो हवं, बस. हो, तुमच्या मुलीचंच भलं आहे तयार. आता मला सांगा, एवढे पैसे असे सहज मिळतात का? हो, समजावा तिला. हो हो आई, थांबा. हो मंजिरी मॅडम प्लीज, हो ऐकून तू. हे बघा, पोलीस वगैरे धमकी देऊ नका. आपण आपापसात काय ते मिटून टाकू ना. प्लीज विचार करा. हे इथिक्स वगैरे काही नसतं. भावना बाजूला ठेवा आणि विचार करा. निव्वळ व्यवहार आहे आणि यासाठी तुम्हाला भरपूर पैसेही मिळतील. आता आता तुम्हाला माहितीच आहे, या जगात पैशाशिवाय काही चालतं का? आता तुमचंच घ्या ना. आई आजारी, आईच्या औषध पाण्याचा खर्च, तुमचं शिक्षणाचा खर्च. शिवाय मी ऐकलंय की तुम्ही नवीन घर शोधताय म्हणून. त्यालाही पैसे लागतीलच की. म्हणून सांगतो, आमची ऑफर स्वीकारा. तुमचंही भलं होईल आणि आम्ही खुश. ठीक आहे, तुमची माझी. हां, पण इन केस जर तुमचा विचार बदलला तर हे माझं कार्ड, मला कॉन्टॅक्ट करा. येतो मी.